सर सांगायची गोष्ट हीच मध्ये 3 ऑगस्टला एक निर्णय येतो शासनाचा तुगलकी निर्णय आणि संपूर्ण जे काही MBBS डॉक्टर समाज आहे या सर्व समाजावरती एक रोषाची भावना निर्माण होती। कारण काय आहे की सर MBBS ज्यावेळेस आपण शिक्षण घेतोय त्यावेळेस MBBS ॲस्पायरंट हा नीट प्रिपरेशन करण्यासाठी आणि MBBS कंप्लीट करण्यासाठी आपल्या हयातीचे आपल्या उमेदीचे 10 ते 15 वर्षे खर्च करतोय। आणि ह्या निर्णयाने जसं की सध्या सरकारने BHMS वाले जे प्रॅक्टिशनर आहेत त्यांना CCMP नावाचा 1 वर्षाचा कोर्स देऊन अंडर MMC रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांना परवानगी दिली आणि ते रजिस्ट्रेशन कालपासून सुरू झालं। ही अत्यंत डॉक्टर समाजाकडून MBBS जी काय सोसायटी यांच्याकडून याचा तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। कारण सर हा जो निर्णय आहे हा डॉक्टरांसाठीच खूप सिलेक्टिव्हली महत्त्वाचा नाही, तो समाजासाठी कलेक्टिव्ह महत्त्वाचा आहे। कारण ज्यावेळेस कुठलाही रुग्ण हा आजारी पडतोय, कुठलाही समाजातला कुठलाही व्यक्ती बाधित व्यक्ती रुग्ण हा आजारी पडतो त्यावेळेस ही डॉक्टरांची कलेक्टिव्हली भावना असते। परंतु ज्यावेळेस 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा CCMP नावाचा कोर्स करून डॉक्टर ज्यावेळेस रुग्णाला ट्रीट करतो ना ती गोष्ट ही रुग्णाच्या आरोग्यासाठी खेळ करणारी गोष्ट आहे। कारण आमच्या ठिकाणी प्रॉब्लेम हा आहे की आमचे डॉक्टर ज्यावेळेस MBBS प्रिपेअर करतात त्यावेळेस वयाचे 10 वर्षे 12 वर्षे MBBS MD MCH करण्यासाठी घालतात। तर 1 वर्षाचा कोर्स आणि वयाचे 10 ते 15 वर्षाचा एक्सपिरियन्स हा तुम्ही जर बघतच असाल त्यामुळे मी समाजाला तुमच्या चित्रकार असो, पत्रकार असो, न्यूज मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला सिलेक्टिव्हली नाही तर कलेक्टिव्हली सांगू इच्छितो की ही जी भूमिका आहे ही डॉक्टरांची सिलेक्टिव्ह भूमिका नसून ही समाजाची कलेक्टिव्ह भूमिका आहे। कारण ज्या वेळेस समाज दुःखात असतो, अपेष्टात असतो, हलाखीत असतो, ज्यावेळेस तुम्ही कॅज्युअल्टीमध्ये येतात 12 वाजता 1 वाजता कुठल्याही टायमाचा विचार न करता माझे डॉक्टर बांधव त्या ठिकाणी तुमच्या रुग्णसेवेसाठी उपस्थित राहतात। त्यामुळे समाजाची कलेक्टिव्ह भावना आहे की ज्या वेळेस डॉक्टर MBBS डॉक्टर तुमच्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी उभा राहतात ना त्यावेळेस त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ ही तुमची असली पाहिजे। त्यामुळे या ठिकाणी रेसिडेंट डॉक्टर असो किंवा इंटर्न असो ही सगळी संघटना आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातले जेवढे काही मार्ट असो, ASMI असो किंवा IM सारख्या संघटना असो या सगळे संघटनांनी आज तीव्र निषेध व्यक्त केला आहे। जोपर्यंत सरकार या जाचक कायदा आणि अट जोपर्यंत मागे घेणार नाही तोपर्यंत ही स्ट्राईक अशीच चालू राहणार आहे। सध्या आम्ही सरकारला 24 घंट्याचा अल्टिमेट दिलेला आहे। जर या 24 घंट्यादरम्यान काही पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह काही पॉझिटिव्ह गोष्टी आमच्या बाजूने जर होत असेल तर आम्ही हे स्ट्राईक पुढं काय करायचं याची आमच्या सिनियरसोबत डिस्कस करू, त्याच्यानंतर पुढचं ठरवू। परंतु सध्या आम्ही 24 घंट्यासाठी अल्टिमेट दिला आहे। या ठिकाणी आम्ही OPD बंद ठेवली आहे। सध्या अत्यावश्यक सेवा आहे कारण मी सर्वसामान्य घरातून आलेलो आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे। ज्यावेळेस सर्वसामान्य माणूस रुग्ण हा सरकारी दवाखान्यात पैसा अभावे आम्ही एक नैतिक जबाबदारी म्हणून ॲज अ व्हाईट कोट म्हणून एक गोष्ट या ठिकाणी ठेवली की ज्या अत्यावश्यक सुविधा आहे जसं की कॅज्युअल्टी असो, ICU असो किंवा वार्ड असो या सर्व सुविधा आम्ही ॲज अ नैतिक जबाबदारी म्हणून चालू ठेवल्या आहे। त्यामुळे सर्वांना अशी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून सर्वांना अशी विनंती आहे की सरकारने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी आणि डॉक्टरांना या ठिकाणी न्याय द्यावा। धन्यवाद।